शिवराय. तर मित्रांनो तुम्ही सगळे कसे आहात आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आज आपण जातोय मालवण चर्चला. म्हणजे मी आलोय आता आणि आपण आलोय रिद्धीच्या घरी. बघा रिद्धी बघा रिद्धीच्या घरी आलोय आपण. आणि इकडे रामाची पालखी आहे राम मंदिर मध्ये. तर जाऊया आपण तिकडे. माझ्यासोबत आहे शैलू, बाहेर आहे सध्या फोनवर बोलतोय. बघा आला आपल्या सोबत शैलू. पालखीच्या पाय वगैरे पडून मस्त नाचून वगैरे आपण जाऊया घरी. आणि आता सुद्धा आहे ती चाय बनवते तिची सोनू. ही तर रिद्धी. सोनू आमच्याकडे येते. घे तू त्या सोनूला. ऐकतच नाही. बघितला मालकींचा सोनू ऐकत नाही. नाही काय ऐकले बघितलं नाही. आणि गेली आहे ती. आता मित्रांनो वाजले बघा किती, 9 वाजायला आले. तर आता जाऊया आपण सुद्धा. आता बघा चाय बनवते किचन मध्ये. बघते वाकून. बघा ही स्पेशल खाण्यासाठी येते. नाहीतर ही रिद्धीला मालक मानत नाही. तर आता जाऊया आपण थोडा चाय वगैरे पिऊन निघूया. पालखीच्या मस्त पाय वगैरे पडूया आणि मग सरळ घरी. चला आता बघा आपले आम्ही आता निघतोय. हा आपला शैलू आहे. ही रिद्धी शायनर रिद्धी. तर चला आम्ही मित्रांनो आता निघतो. आता जातो सरळ पालखीच्या पाया पडायला. चला त्या चला किती वाजता घरी जाणार? आता लागेल. बघा आपली गाडी पुन्हा आताच्या घरावर येते. हे आपला रामाच्या देवराचं मंदिर. रामाचा देऊळ बघा. इकडून आता पालखी निघाले जस्ट. हा बहिणीच्या वर्गाचा दर्पण भेटला आहे. आणि इकडे पूर्ण लालम लाल होऊन काय बघा हे सगळे भाव आहे. घेऊ नको ब्लॉग. राम बँडचा आणि हे चांगला वाजवतात तिकडे. आपला रोशन भाई. आणि तिकडे आपला मनापासूनचा तिकडेच आहे. एक सागर नाही आपल्यासोबत. हे गाणा पकड. जिम मधले भाऊ एकटे.
मालवणी गाव, मालवणी गावात मला अशा प्रकारे रामाच्या पालखीची मिरवणूक तुम्ही बघितलात मालवणी गावात अशा प्रकारे पालखी होते पूर्ण धूमधडाक्यात. आणि हा बघा आपला भाऊ आपल्याला भेटलाय, आता झालाय पाय पडलाच तर मित्रांनो आता आपण मालवणी गावात आहोत आणि पालखीत पूर्ण पाय वगैरे आपण पडलो पालखीचा. तर आता जाऊया घरी. बघितलं तुम्ही बँड पथक वगैरे, आता ती पूर्ण गावात फिरेल पालखी आणि नंतर परत रामाच्या देवलात येईल. घरी निघाला इकडे श्रीराम बँड इकडचाच आहे आणि तेच वाजवतात आज पालखीला. आणि हा रामाचा देऊळ आहे. चला आपण निघूया घरी. मी आणि शैली सुद्धा जातो, खूप घाम आलाय आणि पाय वगैरे पण आपला पडून वगैरे झालाय. तर निघूया आपण घरी जाण्याचा. हे आपला खोटा आहे हा हा आपला खोटा बघू शकता तुम्ही. आणि आपण आता आपल्या गल्लीत आहे आणि हा गाराबाईचा घर बघा, त्यालाच दिलेला मी आता वाजवायला. जितगाव पण उभा आहे पाठी. मित्रांनो आपण गेलो तिकडे हल्दीसाठी, तिकडे वाजवता डीजे, त्यामुळे काय एवढं जास्त शूट वगैरे घेतला नाही. बँजो वाजायला टाइम होणार होता. आता चला आपला ब्लॉग इकडेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तर चला बाय.